गुड मॉर्निंग बच्चों। मी संतोष विठ्ठल राठोड, पंतनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा घाटकोपर येथे कार्यरत। तर आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो घटक मी तुम्हाला पीपीटी शेअर करणार आहेत आणि त्या पीपीटी द्वारे तुमच्याही लक्षात येईल की आज आपण कोणता घटक अभ्यास करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल। ये आज जो हम घटक अध्ययन करने वाले हैं, मैं पीपीटी जो शेयर करता हूँ, पीपीटी देखकर आपको भी पता लगता है चलता है कि आज हम एक घटक पढ़ने वाले हैं और उसका नाम ये है। सर पीपीटी शेयर हो गया था मैं अभी। तो आपको ये पीपीटी देखकर आपके भी ध्यान में आया होगा कि आज हम जाहिरात लेखन पढ़ने वाले हैं। म्हणजे हे पीपीटी पाहून तुमच्याही लक्षात आले असेल की आज आपण जाहिरात लेखन पाहणार आहोत। जाहिरात लेखन म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात, हिंदी मध्ये त्याला विज्ञापन कहते हैं। बघा या ठिकाणी जाहिरात म्हणजे काय? जाहिरात या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहे। एखाद्या वस्तूची जर विक्री करायची असेल तर सर्वात पहिला आपल्याला त्या वस्तूची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात किंवा विज्ञापन द्यावे लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत ती पोहोचली गेली पाहिजे आपली जाहिरात। म्हणून आपण जाहिरात दिलेली असतो किंवा जाहिरात केलेला असतो। बघा या ठिकाणी जाहिरात म्हणजे काय? जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे। इंग्रजीत जाहिरात साठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द आहे। यातील एडीचा अर्थ कडे की ओर आणि वर्पोचा अर्थ वळणे किंवा लक्ष वेधून घेणे असा आहे। वर्पो इसका अर्थ है ध्यान केंद्रित करना। किसकी ओर ध्यान केंद्रित हो रहा है? जो एडवर्टाइजमेंट की ओर हमारा ध्यान केंद्रित यानी आकर्षित होने के लिए हो जाता है। इस प्रकार जो है उद्योजक क्या करता है, ग्राहकों को ज्यादा से ज्यादा आकर्षित करने से उनको उत्पादन मिळता है। म्हणजे ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी उद्योजक जो आहे हा काय करतोय, जाहिरात दिले जातो। आता या ठिकाणी जाहिरातीमध्ये असे दोन व्यक्ती आहे। एक व्यक्ती काहीतरी पीत असताना तो लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष त्याचा वेधलेला आहे। दुसरा आहे स्कूटी थांबवून तो त्या जाहिरातीकडे लक्ष देऊन आकर्षित होऊन तो जाहिरात वाचत है। यानी दोनों व्यक्ति यहाँ पे वो जाहिरात की ओर उनका ध्यान गया है, वो जाहिरात की ओर आकर्षित हो गए हैं और वहां खड़े होकर वो जाहिरात पढ़ रहे हैं। किसके बारे में यह जाहिरात दी गई है, म्हणजे कशाच्या बाबतीत ही जाहिरात दिलेली आहे हे हे दोन्ही व्यक्ती या समोर लावलेल्या बॅनर किंवा जाहिरातीवरून जाहिरात वाचताना बघत आहे। बघा या ठिकाणी खाली आहे कोलगेटची जाहिरात दिलेली आहे। त्या या ठिकाणी दुसरा जाहिरात दिलेली आहे की या ठिकाणी काही जागा सुटलेली आहे इंडियन एअरफोर्सची। आणि तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे मोबाईल आहे, बल्ब आहे, लॅपटॉप आहे, कॅल्क्युलेटर आहे। म्हणजे या सर्व वस्तूची जे विक्री करण्यासाठी उद्योजक काय करतोय, जाहिरात करतोय। आता कोलगेट कसा बनला संपूर्ण जगात एक सेलिंग ब्रँड, म्हणजे कोलगेट तयार करणारा उद्योजक
जो उत्पादक आहे तो जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत तो आपली जाहिरात पोहोचवण्याचा काम केलाय, म्हणून आज कोलगेट हा जगातील सर्वाधिक सेलिंग ब्रँड झालेला है। दूसरा ह्याच्यामध्ये अपन रोज वर्तमानपत्र वाचतो, हर दिन हम न्यूज़पेपर पढ़ते हैं, उसमें कहीं नौकरी की जगह कई वैकेंसी छूटती है, निकलती है। इसमें देखो इंडियन एअरफोर्स की काही जगह छुटी हुई है, म्हणजे इंडियन एअरफोर्सची काही जागा सुटलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आपण हे जागा सुटलेली कशावरून म्हणजे आपल्याला माहित पडते की आपण एखादा वर्तमानपत्र वाचलो किंवा आपण दूरदर्शन टीव्ही पाहिलो, एखादी बातमी पाहिलो, तर आपल्याही लक्षात येते की आज या पोस्टची जागा सुटलेली आहे। किंवा मोबाईल जर विकायची आहे, मोबाईल दुकानदार काय करतोय की काही ना काही सवलत देऊन आपल्या दुकानाकडे ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी तो एक जाहिरात दिलेली जातो की म्हणजे दिले जाते, जेणेकरून ग्राहक आपल्या दुकानाकडे या ग्राहकाचा लक्ष आपल्या दुकानाकडे आकर्षित होणं म्हणजे झाले गेले पाहिजे। त्यामुळे ते ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात किंवा विज्ञापन केलेले असते। बघा खाली लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय। लोगों का ध्यान जो है कोई दिया गया विज्ञापन की ओर जाता है, उसे हम क्या बोलते हैं, विज्ञापन कहते हैं। त्या दृष्टीने विविध क्षेत्रातील निर्मित वस्तू उत्पादने याची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी एक कला आहे। आता बघा पुढच्या चित्रामध्ये एक माणूस आहे, तो लॅपटॉपवरून काम करताना दिसतोय। या ठिकाणी अनेक कंपनीचे मोबाईल आहे, या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये इंटरनेट सुविधा आहे। आता आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत चाललेली आहे। बघा त्यानंतर ना पुढे काय दिलेलं आहे बघा, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, व्यापार, मनोरंजन, त्यानंतर प्रसार माध्यम, अशा सर्व क्षेत्रात जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे। म्हणून आजचे युग जाहिरातीचे युग आहे असं म्हणणं वागवं ठरणार नाही। बघा या ठिकाणी उद्योजक काय करतोय, उद्योजक भले ते उत्पादन क्षेत्रातील असो अथवा सेवा क्षेत्रातील असो, त्याला आपले माल विकण्यासाठी ग्राहकाची आवश्यकता असते। म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जाहिरात पोचली गेली पाहिजे, म्हणून तो काय करतोय, एक आकर्षित असे सवलत देऊन तो आपली जाहिरात देतोय। बघा जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि भाषा हे संवादाचे माध्यम असते। यानंतर आपण पाहणार आहोत वस्तूची मागणी वाढवण्याची कला, म्हणजेच त्याला जाहिरात असे म्हणतात। त्यानंतर आपण पाहणार आहोत जाहिरातीचा प्रमुख उद्देश काय आहे। लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो। आणि म्हणूनच आपली जाहिरात दर्जेदार व्हावी यासाठी कोणकोणत्या बाबीकडे लक्ष द्यायला हवं हे आज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी जाहिरात देताना जाहिरातीची भाषा कशा प्रकारची असायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत। कोणत्याही संवादाचा माध्यम भाषा असतं, ते जाहिरात लेखनात भाषा पुढील प्रमाणे महत्त्वाचे ठरते। आता या ठिकाणी जाहिरातीची भाषा कशा म्हणजे प्रकारची असली गेली पाहिजे। बघा पहिला मुद्दा दिलेला आहे या ठिकाणी आकर्षक मजकूर।
आकर्षक मजकूर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणारा असा आकर्षक मजकूर असायला हवा. तुमचा आकर्षक मजकूर ग्राहकाला आकर्षक करत असतो आणि ते उत्पादन घेण्यास भाग पाडत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. साधी, सोपी, सरळ, आकर्षक, स्पष्ट व ओघवती भाषा. साधी, सोपी, सरळ, आकर्षक, स्पष्ट व ओघवती भाषा असायला हवी. कुठेही भाषा क्लिष्ट स्वरूपाचे असू नये. तुम्ही मांडत असलेली भाषा सर्व स्तरावरच्या ग्राहकांना समजणारी असावी. तिसरा दिलेला आहे, बुद्धीला फारसा ताण न देणारी. बुद्धीला फारसा ताण न देणारी भाषा असावी. म्हणजे जाहिरातीमध्ये जे शब्द दिलेले आहे ते खूप वरच्या दर्जावरचे किंवा ग्राहकांना न समजणारे असू नये. त्याला ते काय लिहिले आहे हे जर ग्राहकाला समजत नसेल तर तो तुमच्या उत्पादनाकडे आकर्षिला जाणार नाही. त्यामुळे अतिशय साधी सोपी भाषा असणे आवश्यक है. यानी जो विज्ञापन दी जाती है, जो ग्राहक होते हैं, उनको जिस प्रकार की भाषा, जो शब्द समझ में आना चाहिए, ऐसे शब्दों का उपयोग होना चाहिए. अब अगर हाई लेवल के शब्द निकाले तो ग्राहक को नहीं समझ में आया तो ग्राहक जो है आपके दुकान की ओर या आपके ओर ग्राहक आकर्षित नहीं होंगे. इसके लिए जो भाषा जो है सारी सिंपल भाषा रहना बहुत जरूरी है या अनिवार्य है. आता चौथा मुद्दा पाहणार आहोत आपण. ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी. ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी भाषा असावी. यामध्ये तुमचा उत्पादन कुठल्या दर्जाचा आहे याचा उल्लेख तुम्ही जाहिरातीमध्ये करणे आवश्यक आहे. उत्तम दर्जा याचा उल्लेख असायला हवा. तर काही वर्षापूर्वीची परंपराच आहे तुमच्या उत्पादनाचे त्याचाही उल्लेख करायला हवा, जेणेकरून ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण होतो व तो तुमचा उत्पादन खरेदी करण्यासाठी उत्सुक होईल. आता पाचवा मुद्दा आहे, शब्दाचा गैरवापर न केलेली जाहिरात असावी. आता शब्दाचा गैरवापर न केलेली जाहिरात असावी. असा गैरवापर केलेले शब्द जर असतील कदाचित तुमच्या उत्पादनाकडे ग्राहक आकर्षला जाणार नाही. जर तुम्ही एखादे जाहिरात दिले आणि त्यात काही शब्दाचा गैरवापर गैरवापर केलेला शब्द जर असतील तर कदाचित ग्राहक जो आहे ते तुमच्याकडे आकर्षला जाऊ शकणार नाही. सहावा जो आहे, लोकभावनाची जोड आणि जाण असणारी भाषा असावी. लोकभावनांना जोडणारी आणि लोकांच्या भावना जाणणारी अशी आपली भाषा असायला हवी. यानी लोक भावना को जोड़ने वाली और लोगों की भावना को समझने वाली ऐसे भाषा रहना जरूरी है. ऐसे भाषा का उपयोग करना जरूरी है ताकि ज्यादा से ज्यादा
लोगों को समझ में आना चाहिए, ऐसे भाषा का उपयोग होना चाहिए या करना चाहिए। नंबर 7वां आहे वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक अशी जाहिरात असावी। तुमच्या जाहिरातीमध्ये मधील शब्द हे अतिशय निवडक, अर्थपूर्ण असे असावे आणि जाहिरात वाचताना मन प्रसन्न व्हायला हवं। किंवा बघा उदाहरणार्थ घेऊया आपण, एखाद्या मिसळच्या दुकानाची जाहिरात असेल तर कसं आपण एकदम आकर्षित कसे केले पाहिजे। बघा उदाहरण कसं आहे, तर्रीदार किंवा झणझणीत मिसळ असे शब्द वापरल्याबरोबरच ग्राहकाला तुमच्या दुकानामध्ये, हॉटेलामध्ये यावंसं वाटेल, ते उत्पादन घ्यावंसे वाटेल किंवा खावंसे वाटेल। यासाठी अतिशय प्रसन्न व परिणामकारक अशा भाषेचा वापर करायला हवा। त्यानंतर आहे 8वां आहे लयबद्ध व वाचकाशी सुसंवाद साधणारी भाषा असावी। आपल्याला अलंकारिक, काव्यमय शब्दाचा वापर करून आपली जाहिरात आकर्षक करता येईल। कवितेच्या काही पंगती वापरता येईल व अलंकारिक शब्द वापरता येईल आणि आपली जाहिरात आकर्षित करता सुद्धा येतो। बघा या ठिकाणी इसमें लयबद्ध और वाचकाशी सुसंवाद साधनारी भाषा में ये जो जाहिरात दी है इसमें क्या है, अलंकारिक, काव्य में शब्दों का उपयोग करना है। उपयोग करके अपनी विज्ञापन, अपनी जाहिरात जो है, अपने विज्ञापन अधिक से ज्यादा आकर्षित हो सके, इसके लिए हम कई कविता की पंक्ति का ही उपयोग कर सकते हैं, ले सकते हैं, या अलंकारिक शब्द का ही उपयोग कर सकते हैं। और ये सारे कर हम हमारी जाहिरात या विज्ञापन को आकर्षित कर सकते हैं। 9वां आहे विनोदाची झालर असणारी। विनोदाची झालर ही असायला हवी। आवश्यक असेल तर विनोदाचा एखादा शब्द वापरणं आवश्यक असेल। मानवी भावभावनाची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी असायला हवी। आता 10वां आहे मानवी भावभावनाची संवेदनशीलता जपणारी भाषा असावी। मानवाची संवेदनशीलतेला साद घालणारी भाषा असावी। या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपली जाहिरात नक्कीच आकर्षक होईल। आकर्षक भाषा असेल, मजकूर असेल, वेचक अर्थपूर्ण शब्द असतील, लयबद्ध शब्द असतील, तुमची जाहिरात नक्कीच आकर्षक होणार आहे। आपण त्यानंतर या ठिकाणी जाहिरातीचे अनेक माध्यम आहे, या ठिकाणी दिलेले आहे जाहिरातीचे माध्यम कोणकोणते आहे। यानी विज्ञापन के अनेक माध्यम है, यहाँ पे दी गई है। इंटरनेट दिए गए हैं, चित्रपट दिलेले आहे, वृत्तपत्र दिलेले आहे, मासिक पत्र आहे, आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे। हे सर्व जाहिरातीचे माध्यम आहे। यांच्या सहाय्याने सुद्धा आपण जाहिरात देऊ शकतो। बघा जाहिरात तयार करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी कोणकोणत्या आहे ते पाहूया। यामध्ये दिलेला आहे पहिला मथळा, त्यानंतर उपमथळा, तपशील, कंपनीची मुद्रा, कंपनीचे नाव आणि कंपनीचा पत्ता। बघूया आपण एक एक मुद्दे घेऊन त्याचं विश्लेषण करूया। मथळा पहिला आपण बघणार आहोत। मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेते, त्यामुळे
सुभाषित उखाणा किंवा संत वचन अथवा काव्य पंगती याचा समावेश मतळ्यामध्ये करतात, म्हणजे जेणेकरून आपली जाहिरात अधिक आकर्षक दिसावी म्हणून, किंवा लोकांमध्ये विशेषतः लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग याचाही उपयोग मतळ्यामध्ये करू शकतो आणि आपली जाहिरात आकर्षक करू शकतो। जर आपल्या जाहिरातीला अधिक आकर्षक, अगर हमारे जाहिरात को यानी हमारे विज्ञापन को अधिक आकर्षित बनाना होगा तो इस प्रकार कई सुभाषित यानी सुविचार, वाक्य प्रचार, कई संत वचन, कई काव्य पंगति ये लेकर हम अपने विज्ञापन को अधिक आकर्षित कर सकते हैं, ये मतला में दिखा सकते हैं। दूसरा है उपमतळा। आता दूसरा आहे उपमतळा। मतळा संपूर्ण माहिती देत नाही, त्यामुळे उपमतळ्यात माहितीचे स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे व ते आपण उपमतळ्यामध्ये करणार आहोत। म्हणजे मतळा संपूर्ण माहिती देत नाहीये, त्यामुळे आपण उपमतळ्यात माहितीचे स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे आणि हे आज आपण उपमतळ्यामध्ये करणार आहोत। बघा पुढचा आहे तपशील। ज्या उत्पादनाची सेवेची जाहिरात करायची आहे त्याची तपशील सविस्तररित्या येथे मांडायचे आहे। मात्र मांडत असताना पूर्ण वाक्याचा वापर करायचा नाही। एक लक्षात घ्या, जाहिरातीमध्ये कमीत कमी शब्दाचा वापर करायचा है। विज्ञापन में कम से कम शब्दों का उपयोग करना है। पूर्ण वाक्याचा आपण वापर करणार नहीं, यानी पूरा वाक्य का हम उपयोग करने वाले नहीं है। पुढचा पाहूया कंपनीची मुद्रा। मुलांनो तुमच्या लक्षात ही येत असेल, टू व्हीलर किंवा एखादी फोर व्हीलर गाडी लांबून सुद्धा आपण ओळखतो कुठल्या कंपनीची आहे, कोणती गाडी आहे। या मागचं कारण म्हणजे तिथे त्या कंपनीची मुद्रा लावलेली असते। मारुती कारची मुद्रा वेगळी असते, होंडा गाडीची मुद्रा वेगळी असते। मुद्रा आपण लांबूनच पाहून आपल्याला कळतंय ही होंडाची गाडी आहे, ही मारुतीची गाडी आहे, तर ही मुद्रा देणं आवश्यक असतं। जाहिरातीची विश्वासार्हता वाढावी यासाठी संबंधित कंपनीची मुद्रा जाहिरातीत समाविष्ट करणे अतिशय आवश्यक असतं। त्यानंतर आपण पाहूया पुढचा मुद्दा, कंपनीचे नाव आणि पत्ता। ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अधिक माहिती मिळण्यासाठी संबंधित कंपनीचे नाव व कार्यालयीन पत्ता जाहिरातीत दिला जातो। त्याचबरोबर संपर्क क्रमांक, ईमेल आईडी याचाही स्पष्ट उल्लेख करने आवश्यक है। देखिए यहाँ पे कंपनी का पता और कार्यालयीन एड्रेस अगर हमें विज्ञापन देना है या जाहिरात अपन देत आहोत किंवा दिलेला है, तर त्या कंपनीचे यानी उस कंपनी का नाम, कंपनी का एड्रेस हम उस विज्ञापन में देते हैं। और साथ ही साथ विज्ञापन में जो कंपनी और कार्यालय का पता जिस प्रकार के देते हैं उसके नीचे हम संपर्क क्रमांक और कंपनी का ईमेल एड्रेस भी दे सकते हैं या उसका भी उल्लेख करना बहुत जरूरी है। इस प्रकार जाहिरात लेकर लिखते समय कौन कौन से बातें ध्यान में रखना है ये हम देख चुके हैं। मतळा, उपमतळा, तपशील, कंपनीची मुद्रा, कंपनीचे नाव आणि कंपनीचा पत्ता। लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा जाहिरातीचा हेतू असतो। आता आपण पाहणार आहोत
जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती. बघा, जाहिरात कोणकोणत्या प्रकारचे दिले जातो? शब्दावरून जाहिरात लेखन, त्यानंतर ना जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे, यानी जाहिरात दी जाती है, उसके ऊपर हमें कृति पूछी जाती है, उस कृति हमें हल करना है. जो दिया गया जो विज्ञापन है, विज्ञापन दी जाती है, दिया जाता है और उसका हमें कृति हल करने के लिए बोलते हैं. ऊपर का है शब्द दिया जाता है, शब्द के ऊपर हमें विज्ञापन बनाना है. इन्हें उदाहरणार्थ इनको छतरी ये शब्द है, उसके ऊपर हमें क्या करना है? जाहिरात लेखन तैयार करना है. विषय देऊन जाहिरात लेखन, विषय दिया जाता है, उदाहरणार्थ मोबाईल शॉपीची जाहिरात तयार करा, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात लेखन करा, यानी शब्द दिया जाता है. इस प्रकार दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. त्यानंतर आहे दिलेल्या मुद्द्यावरून जाहिरात लेखन करणे. मुद्दा दिया जाता है, उसके ऊपर हमें जाहिरात लेखन करना है. उसके बाद में है ये क्वेश्चन जो है प्रश्न 5वां आ में आता है. पहले 6 नंबर का था, अभी 5 नंबर का हो गया है. अभी कृति 3 पूछा जाता है इस प्रश्न 5वां आ में. पहला पूछा जाता है जाहिरात लेखन, उसमें दूसरा कृति है बातमी लेखन, तीसरा कृति है कथा लेखन. अभी इन 3 कृति में से आपको जो इजी लगता है, म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटतं असे कोणतेही 2 कृती सोडवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला जाहिरात लेखन सोपं वाटत असेल तर जाहिरात लेखन करा. त्याचबरोबर तुम्हाला बातमी लेखन सोपं वाटत असेल तर बातमी लेखन करा. नाहीतर बातमी लेखन अवघड जात असेल तर तुम्ही कथा लेखन करू शकता. म्हणजे तुम्ही 3 पैकी कोणतेही 3 कृती या प्रश्न 5वां आ मध्ये दिलेला असतो, म्हणजे त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 कृती सोडवणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. म्हणजे 10 मार्कासाठी हा प्रश्न असतो, 5-5 मार्कासाठी. इयत्ता 10वी मध्ये सुद्धा हा प्रश्न अशाच प्रकारचा विचारला जातो. 3 कृती विचारले जातात बोर्डामध्ये आणि कोणतेही 2 कृती सोडवणे आवश्यक आहे. ते 5-5 मार्कासाठी आहे. बघा, कृती पत्रिकेमध्ये जाहिरात तयार करत असताना जाहिरात लिहिण्यापूर्वी उत्तर पत्रिकेवर एक आकार काढावा. अगर आप उत्तर पत्रिका में जाहिरात लिख रहे हो, बना रहे हो, जाहिरात बना रहे हो, तो आपको एक आयत आकृति बनाना पड़ेगा. बिना आयत आकृति निकाले बिना आप जाहिरात नहीं बना सकते हैं. आपको आयत आकृति बनाकर एक चौकोन डिब्बा बनाकर ही तुम्हें उसमें आप एक इस प्रकार की जाहिरात, एक आकर्षक जाहिरात बना सकते हो. उदाहरणार्थ आयत व गोल इत्यादी यांच्या सहाय्याने तुम्ही जाहिरात लेखन करू शकता. उत्तर पत्रिकेमध्ये जाहिरात लेखन करत असताना पेन्सिलचा वापर अजिबात करायचा नाही. जाहिरात लेखन बनाते समय पेंसिल का उपयोग या इस्तेमाल नहीं करना है. पेन से ही विज्ञापन तैयार करना है. वेळेचा विचार करून एखाद्या चित्राचा समावेश करावा. देखो, समय आपके पास है, तब आपकी जाहिरात को, तुमच्या जाहिरातीला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही त्या वेळेला एखादा चित्र काढू शकता. ते कधी? वेळेचा विचार करून, टाइम देकर ही आप वह ड्राइंग निकाल सकते हो. ड्राइंग अन्यथा आप टाइम नहीं है, बिन फालतू का वहां टाइम वेस्ट नहीं करना है. जाहिरात लेखन करते समय ड्राइंग रहना ही कंपलसरी नहीं है. आपके पास समय है तो निकाल सकते हो, नहीं तो अन्यथा नहीं निकाल सकते हो. नहीं निकाले तो भी कोई फर्क नहीं है. इस प्रकार आप जाहिरात लेखन तैयार करते समय इन बातों को ध्यान में रखकर आप इस प्रकार जाहिरात लेखन करना है. बघूया, मी या ठिकाणी काही जाहिरात लेखन दिलेलं आहे या बनवलेले आहे आणि ते जाहिरात आपण पाहूया. प्रश्न आहे, आईस्क्रीम पार्लर या विषयावर जाहिरात तयार करा.
म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं विषय देऊन जाहिरात लेखन विचारले जातात. मी या ठिकाणी विषय घेतलेला आहे. या ठिकाणी विषय आहे माझा आईस्क्रीम पार्लर. या विषयावर जाहिरात तयार करा. आता मी जाहिरात बनवलेली आहे. अशा सुंदर अशा शब्दाने मी जाहिरात तयार केलेली आहे. उन्हाची काही सहन होईना क्वेश्चन मार्क. मग या आमच्याकडे डॉट डॉट कुठे क्वेश्चन मार्क. म्हणजे कुठे त्यांना जाणार आहे, म्हणजे बोलवत आहे म्हणजे गारेगार आइसक्रीम पार्लर या दुकानात. देखो हम यहाँ आइसक्रीम के दुकान पे गए तो सबसे पहले बाहर दुकान लोगों को बाहर से जल्द पहचान हो जाना चाहिए. इसके लिए एक बड़े से बोर्ड बनाना चाहिए. जो बाहर से ग्राहक आते हैं उनको जल्द से जल्द वो बोर्ड पढ़ते हुए अपने यहाँ गारेगार आइसक्रीम पार्लर तक पहुंचना चाहिए. इसके लिए सबसे पहले हम क्या करना है, मैं यहाँ पे बड़े अक्षर में कैसे बनाया हूँ, गारेगार आइसक्रीम पार्लर. ऐसे देखेंगे तो तुरंत यही है यह गारेगार आइसक्रीम पार्लर. यानी मैंने बड़े अक्षर में एक बोर्ड बनाया. इस प्रकार आप भी बोर्ड बना सकते हो. उसके बाद इस गारेगार आइसक्रीम पार्लर की कुछ विशेषताएं हैं. म्हणजे या गारेगार आइसक्रीम पार्लरची जे वैशिष्ट्य काय आहे हे आपण पाहूया. या ठिकाणी वेळ सुद्धा दिलेला आहे. म्हणजे वेळ वैशिष्ट्य आहे मापक दर. म्हणजे कमी किंमत, कम दर, सर्व फ्लेवर मध्ये उपलब्ध. सभी फ्लेवर में यहाँ पे आइसक्रीम उपलब्ध है. बच्चे कंपनीसाठी विशेष सूट, म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी विशेष सवलत दिलेली आहे. बच्चे कंपनी के लिए भी यहाँ पे कुछ विशेष सवलत दी जा रही है. उसके बाद में है नीचे चौथा फैमिली पैक सोबत लकी ड्रॉ. देखो एक अगर फैमिली पैक आइसक्रीम ले रहे होंगे उसके साथ साथ यहाँ ऑफर दी जा रही है, लकी ड्रॉ कूपन दिया जा रहा है. इस प्रकार ये गारेगार आइसक्रीम पार्लर की विशेषता है या वैशिष्ट्य आहे. आणि हे गारेगार आइसक्रीम पार्लर हे दुकान उघडण्याची वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी किंवा रात्री 11 वाजेपर्यंत. आता एवढी सवलत देत आहे तर लोक आकर्षित होणारच. म्हणूनच या ठिकाणी त्या दुकानाचा पत्ता आपण देणे गरजेचे आहे. बघा या ठिकाणी पत्ता आहे प्रोफेसर प्राध्यापक नितीन गोरे, गारेगार आइसक्रीम पार्लर, सावेडी रोड, अहमदनगर, महाराष्ट्र. यानी एड्रेस देने के बाद ग्राहक जो है उस एड्रेस के ऊपर जल्द से जल्द वहां अपने दुकान तक पहुंच सकते हैं. अभी हम दूसरा एक जाहिरात लेकर मी घेतलेला आहे. ये दूसरा जाहिरात लेकर इस प्रकार का है. जाहिरात एक्चुअली दी गई है. दिलेल्या जाहिरातीवरून आपल्याला कृती सोडवायची आहे. जाहिरात दिया गया है उसके ऊपर हमें कृति हल करना है. बघा या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे श्री हनुमंत वाळके यांची व्यायामशाळा. या ठिकाणी मथळ्यामध्ये दिलेला आहे वाळके शक्ती जिम आणि खाली दिलेले आहे स्वतः सोबत एक व्यक्ती आणा. यांचे आमची काही खास वैशिष्ट्य आहे. वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक यंत्रसामुग्री, अनुभवी शिक्षक, माफक फी आणि हे सर्व आमची काही अशा प्रकारे आमची खास वैशिष्ट्य आहे. आणि सवलत या ठिकाणी देत आहोत आम्ही 10%. जर आमच्या व्यायाम शाळेत जर तुम्हाला प्रवेश घ्यायचे जर असेल तर आम्ही तुम्हाला 10 त्यानंतर ना या ठिकाणी पत्ता सुद्धा दिलेला आहे.
निरामय सदन शास्त्री मार्ग जळगाव प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, आणि हे अशा प्रकारे ही जाहिरात दिलेली आहे. आणि आपल्याला पुढे खालील जाहिरात वाचून त्या खालील कृती सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे. आपण कृती सोडवणार आहोत. आता प्रश्न पहिला दिलेला आहे, व्यायाम शाळेचे नाव लिहा. आता व्यायाम शाळेचे नाव काय आहे? वाळके, श्री हनुमंत वाळके यांची व्यायामशाळा. व्यायामशाळेत प्रवेश घेण्यासाठी किती टक्के सवलत है? इन्हें व्यायामशाला में प्रवेश लेने के लिए कितने कितने प्रतिशत यहाँ पे छूट दी जा रही है, सवलत दी जा रही है? यह 10%. म्हणजे व्यायामशाळेत प्रवेश घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 10% सवलत मिळत आहे. आता तिसरा प्रश्न आहे, व्यायामशाळेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिहा. आपण या ठिकाणी 4-5 वैशिष्ट्ये पाहिलेले आहोत, वाचना आपण जाहिरातीमध्ये. आता आपण 4-5 वैशिष्ट्यापैकी कोणतेही 2 वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहे. तुम्ही कोणतेही लिहू शकता, आप कौन सा भी लिख सकते हो. यानी 4-5 जो दी गई है वही जो मैं जो बता रहा हूँ वही लिखना कोई कंपल्सरी नहीं है. आप 4-5 में से कौन से भी आप 2 बोले तो 2 वैशिष्ट्य लिख सकते हो. वातानुकूलित प्रशस्त जागा आणि दुसरा आहे अनुभवी शिक्षक. 2 विचारले म्हणून मी 2च सांगितलो. जर 3 विचारले असेल तर मी आधुनिक यंत्रसामुग्री सुद्धा घेतलो असतो. यानी जितना आप पूछा गया है उतना ही हमें करना है, उससे ज्यादा नहीं करना है. आता बघा चौथा आहे, ही जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी कोणते उपाय सुचवाल? बघा मी सुरुवात मतळ्यामध्ये तुम्हाला जाहिरात तयार करत असताना लक्षात घ्यावयाच्या बाबी त्यामध्ये मतळ्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपली जाहिरात जर अधिक आकर्षक बनवायचं जर असेल तर आपण काय काय करू शकतो. आपण सुभाषित सुभाषित म्हणजे सुविचार, एखादा सुविचार, उखाणा, एखादी कवितेची ओळ, संतवचन, हे सगळे घेऊन आपण आपली जाहिरात अधिक आकर्षक करू शकतो असे आपण उपाय सुचवणार आहोत. यानी मैं मथुरा जो मुद्दा लिया था उसमें मैंने बताया था कि हमारी विज्ञापन को अधिक आकर्षक बनाने हम कैसे बना सकते हैं. उसमें मैंने बोला था कि कोई उखाना, एखादी वाक्य प्रचार, एखादी कविता की पंक्ति, कोई संत वचन हम लेकर हमारी विज्ञापन को अधिक से अधिक आकर्षक बना सकते हैं. ये उपाय हम यहाँ पे बता सकते हैं. चलो मैंने सबसे पहले बोला था कि शब्दावरून जाहिरात तयार करा. अभी मैंने यहाँ पे शब्दावरून या ठिकाणी जाहिरात तयार केलेला आहे. आता मी शब्दावरून जाहिरात लेखन तयार केलेला आहे. बघा कोणता शब्द घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की छत्री आणि रेनकोट हे शब्द आहे, त्याच्यावर आकर्षक जाहिरात तयार करा. मी छत्री हा शब्द घेऊन एक आकर्षक असे जाहिरात तयार केलेला आहे. छत्रीवर आकर्षक जाहिरात तयार करा असा जर प्रश्न जर तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला आकर्षक जाहिरात तयार करता आली गेली पाहिजे. बघा मी या ठिकाणी छत्रीवरती सुद्धा एक जाहिरात तयार केलेला आहे. सुंदर अशा कवितेच्या ओळी घेऊन मी ही जाहिरात तयार केलेली आहे. टप 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 थेंब बोलती छत्रीवरती गाणे गाती, बरबर आला म्हणजे आला गार वारा, धुंद झाल्या पाऊस धारा. इस प्रकार की जो म्हणजे कविता की पंक्ति लेकर मैंने यह जाहिरात अधिक आकर्षित करने का प्रयास किया हूँ. झकास रेनकोट आणि छत्री साऱ्यांना आहे पुरेपूर खात्री. देखो झकास रेनकोट आणि छत्री साऱ्यांना आहे पुरेपूर खात्री म्हणून मी या ठिकाणी अनेक रंगी नक्षीकाम बनवून छत्री बनवलेले आहे. आणि हे छत्री मिळण्याचे ठिकाण बघा. आमची छत्री कोणत्या प्रकारची आहे? मजबूत क्वालिटी छत्री आणि रेनकोट, मजबूत बांधणी, भक्कम कापड आहे, मजबूत कापड आहे आमच्याकडचा.
मनोहर रंगी बेरंगी त्याच्यावरती नक्षीकाम सुद्धा केलेलं है। हम जो है हमारे जो छाता का कपड़ा जो है काफी मजबूत है और छाता कलरफुल बनाया है, नक्शी काम बनाया है, उसके ऊपर नक्शी बनाकर बनाया है, अलग अलग डिजाइन बनाए हैं। और ये छत्री मिलने का जो जगह है, यह स्थान है छत्री मिळण्याचे ठिकाण, त्याचा दुकानाचं नाव आहे झकास छत्रीवाले। आणि हे त्या दुकानाचा ऍड्रेस आहे वांद्रे मुंबई, पिनकोड आहे 400050 आणि त्या ठिकाणी खाली संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला असतो, मोबाइल नंबर आपला यानी हमारा मोबाइल नंबर। उसके बाद में ये छाता जो है झकास छत्री वाले के पास भी है, अन्य मॉल में भी, या सर्व प्रकारच्या मॉल मध्ये आणि सर्व दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध आहे। आता आपण पाहणार आहोत काही मुद्द्यावरून जाहिरात लेखन तयार करा। मी तुम्हाला पहिलाही सांगितलेलं आहोत, काही मूल्यमापनाच्या कृतीमध्ये आपल्याला काही मुद्दे दिले जातो आणि त्या मुद्द्यावरून आपल्याला आकर्षक जाहिरात बनवायची आहे। सुशांत युनिफॉर्म म्हणजे या ठिकाणी जाहिरात दिलेला आहे युनिफॉर्म्स वरून आणि त्या युनिफॉर्म नाव आहे सुशांत युनिफॉर्म। बघा मुद्दे दिलेले आहे, सर्व शाळाचे, सर्व वयोगटाचे, खास सवलत, फेकायशीर दर, दर्जेदार व टिकाऊ, विश्वसनीय, हे मुद्दे दिलेले आहे। या मुद्द्यावरून हे मुद्दे घेऊन आपल्याला एक आकर्षक जाहिरात तयार करायची आहे। बघा वरती मुद्दा दिलेला विश्वसनीय, विश्वास म्हणजे त्यांची विश्वास कधीपासून आहे, 50 वर्षापासून, म्हणजे 50 वर्षाची दीर्घ परंपरा आहे। विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य आहे। हेडिंग मध्ये दुकानाचं नाव आहे मोठ्या अक्षरामध्ये सुशांत युनिफॉर्म। या ठिकाणी खरेदीवरती किती टक्के सवलत देणार आहे, 30%। त्यानंतर ना आमच्या दुकानाची काही वैशिष्ट्य आहे, सर्व शाळाचे युनिफॉर्म या ठिकाणी दिलेले आहे, सर्व शाळेचे युनिफॉर्म सर्व वयोगटासाठी। त्यानंतर खास सवलत देता आम्ही 30% खरेदीवरती 30% सवलत आणि तेही टिकाऊ आणि दर्जेदार, मजबूत, काफी टिकाऊदार यानी टिकने वाला कापड म्हणजे कपडा, मापक व फिकायशीर दर, कम से कम रेट। सर्व शाळांचे युनिफॉर्म मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे सुशांत युनिफॉर्म। याचा संपर्क आणि पत्ता आहे सुशांत युनिफॉर्म, MG रोड, कापड बाजार, अहमदनगर। संपर्क क्रमांक आहे 9898100000। उसके बाद में है ईमेल एड्रेस भी दिया जा सकता है। ईमेल एड्रेस है www.sushant.uniforms.com। इस प्रकार जो है आज जो हम यह जाहिरात लेखन या विज्ञापन का अध्ययन किए हैं। यहाँ पे कई स्वाध्याय मैंने दिया हूँ। खाली दिलेल्या बातमीच्या मतळ्यावरून आकर्षक जाहिरात तैयार करा। यहाँ पे मैंने 2 स्वाध्याय के लिए आपको जाहिरात लेखन दिया हूँ, विज्ञापन दिया गया हूँ। देखो पहला है पाठ्यपुस्तके सवलतीच्या दरात मिळतील। त्यानंतर दूसरा है तैयार कपड्याच्या दुकानाची जाहिरात तैयार करा, यानी तैयार कपड़ा की दुकान की आपको विज्ञापन करना है। इस प्रकार जो है आज हम ये विज्ञापन का अध्ययन किए हैं।
तो स्वाध्याय का जो दो यहाँ पे आपको स्वाध्याय करने के लिए जो बोला गया था, एक स्वाध्याय में तुम्हें थोड़ा पर बता सकता हूँ किस प्रकार का तयार कपड्याच्या दुकानाची जाहिरात कशी करायची. बघा, एक आयत आकृती बनवायचं आणि त्याच्यामध्ये आपण जाहिरात लेखनाला सुरुवात करायची. मी तुम्हाला आपको बताया हूँ आकर्षक दिखना चाहिए, इसके लिए कई शब्दों का उपयोग करना है. तुमच्या मुलासाठी मैंने यहाँ पे उदाहरणार्थ जो दूसरा स्वाध्याय का मैं जाहिरात आपको बता रहा हूँ. तुमच्या मुलासाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात क्वेश्चन मार्क. इन्हें आकर्षक कैसे, बच्चे जो है बच्चे के साथ पेरेंट्स भी आकर्षित हो जाना चाहिए, ऐसे शब्दों का उपयोग किया. स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात क्वेश्चन मार्क. मग आजच भेट द्या. दुकानाचं नाव मोठ्या अक्षरात अलका ड्रेसेस. आज जो हम इस प्रकार के 4 टाइप के जो आज हम जाहिरात लेखन देखे हैं उसका अध्ययन किए हैं. उन चारों जिस प्रकार शब्दावरून जाहिरात लेखन तयार करा, मुद्द्यावरून जाहिरात लेखन तयार करा, विषयावरून जाहिरात लेखन तयार करा, इस प्रकार आज हम जो विज्ञापन का अध्ययन किए हैं इसमें अगर आपको कोई डाउट होगा विज्ञापन के बारे में तो आप अपने डाउट क्लियर कर सकते हो या आपकी शंका जो है वो मुझे पूछ सकते हो. किसी की शंका, हाँ पूछना है. हाँ बोलिए. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोलिए. सर जो आपने स्वाध्याय दिया है ना, पहली वाली जाहिरात समझ में नहीं आ रही. पहले वाली जो स्वाध्याय दिया वो वाला क्या? हाँ सर. तो पुस्तक किताब के ऊपर जो विज्ञापन तैयार करना है. देखो किताब के ऊपर कैसे बना सकते हैं, जैसे मैंने बोला आपकी दुकान का नाम लिखना है, भांडार कुमार भांडार ग्रह, यानी जहाँ पे स्टेशनरी कुमार भांडार ग्रह दुकान का नाम लिखना है. वहाँ पे कक्षा पहली से लेकर कक्षा 10वीं या 12वीं या ग्रेजुएशन तक के किताब मिलेंगे. और वहाँ पे भी तुम्हें जाहिरात ग्राहक को आकर्षित करने के लिए वहाँ पे भी आप इतने सारे नोटबुक या सब किताब लिए तो उसके ऊपर आपको कहीं एक कंपास फ्री में दिया जा रहा है, ऑफर में दिया जा रहा है ना, तो कभी एक आधा बैग दिया जा रहा है फ्री में. तो जिस प्रकार यह यूनिफॉर्म का बताया उसी प्रकार यह किताब नोटबुक जब हम दुकान पे लेने के लिए जाते हैं तब दुकानदार भी हमें अधिक हमारे ग्राहकों को अधिक आकर्षित करने के लिए वो क्या करता है, इतना सारा नोटबुक और किताब लेने के ऊपर लेने से एक आधा कम पर डिस्काउंट दिया जा रहा है ना, तो एक स्कूल बैग में डिस्काउंट दिया जा रहा है. इस प्रकार वो वाला है किताब के ऊपर आपको आकर्षित जाहिरात तैयार करने के लिए. और कोई शंका? थैंक यू सर. हाँ वेलकम. हाँ हेलो सर. और निक्की, हाँ बोलिए. सर वास्तविक लेखन म्हणजे काय? काय? वास्तविक लेखन. बोलिए. बातमी लेखन. यस सर. बातमी लेखन इसका मतलब जैसे न्यूज़पेपर, जैसे हम बातमी लेखन यानी जो हम न्यूज़ सुनते हैं, न्यूज़ में जो एडवर्टाइजमेंट दिया जाता है यस सर. वो एडवर्टाइजमेंट यानी वो बातमी सुनकर हमें यहाँ जो पूछा गया, जो आज देखो हादसा हो गया, मी पाहिजे ना, वो कहाँ हमें टीवी के ऊपर देखने के बाद ही पता चलने चलेगा ना, तो कहीं एक पेपर पढ़ने के बाद, वृत्तपत्र यानी न्यूज पेपर पढ़ने के बाद ही हमें मालूम रहेगा कि यहाँ पे अमुक जगह पर हादसा हुआ है या बाढ़ आया है. बातमी लेकर उसे बोलेंगे बातमी लेखन. जो दी गई बातमी सुनकर हमें उसके ऊपर लिख रहे हैं. देखिए बातमी लेखन ऐसा भी है जैसे कल जो है
डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन, उसे भी हम क्या है वाक्य लेखन भी बोल सकते हैं। समझ में आया? वाचन प्रेरणा दिन का हुआ था ना, वो भी हम उसमें ले सकते हैं। और हाँ, हेलो और डाउट? हेलो सर, गुड मॉर्निंग हेलो, गुड मॉर्निंग सर. जाहिरात लेखन म्हणजे काय? जाहिरात लेखन म्हणजे काय? ये जो विज्ञापन जो दी जाती है लोगों का ध्यान आकर्षित। देखो आपका दुकान है, आपका दुकान में नहीं, आप कोई कारखाना में आपके पास कोई कारखाना है, आप कहीं उदाहरण छाता बना रहे हो, तो आप छाता बनाकर ये उधर ही रखेंगे क्या? आप बेचेंगे। बेचने के लिए आप क्या करेंगे? आप जो उत्पादक है, तो आपके पास का जो माल बेचने के लिए आप कहीं ना कहीं एडवर्टाइजमेंट दिया जाता है, टीवी पे, पेपर में, तब जाकर लोगों को पता चलता है। लोगों का ध्यान अधिक आकर्षित करने के लिए आपको जिस प्रकार के जाहिरात लेखन देना है, यानी आपका माल बेचने के लिए आपको क्या करना है? एखादी जाहिरात द्यावी लागते। म्हणजे जाहिरात देताना लोकांचं लक्ष तुमच्या दुकानाकडे अधिक आकर्षित होण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये काही डिस्काउंट सवलत देऊ शकता, त्यालाच आपण जाहिरात लेखन म्हणतोय। जाहिरात इसका मतलब एडवर्टाइजमेंट, किसी वस्तु को बेचना है। जैसे कोलगेट कैसे दुनिया में एक सेलिंग ब्रांड कैसे बन गया, अभी कोलगेट बनाने वाला जो उसका उत्पादक जो उद्योजक है, उद्योजक उन्होंने क्या किया? ग्राहकों तक, ज्यादा से ज्यादा ग्राहकों तक वो क्या है, अपना ब्रांड अधिक, यानी उसका फैसिलिटी दिखाने के लिए उन्होंने क्या किया है? एक विज्ञापन दिखाया है। जाहिरात अधिक ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचने के लिए उन्होंने क्या किया है? विज्ञापन किया है, एडवर्टाइजमेंट दिखाया है। इसके लिए आज कोलगेट जो है पूरे विश्व में एक प्रकार के सेलिंग ब्रांड बन गया है। ये विज्ञापन म्हणजे जाहिरात लेखन म्हणजे कोणत्याही वस्तूची विक्री जर आपल्याला करायची असेल तर ते विक्री करण्यासाठी आपल्याला त्या वस्तूच्या बाबतीत त्या वस्तूची जाहिरात द्यावं लागेल, त्याला आपण जाहिरात लेखन असं म्हणतो। हो गया? डाउट क्लियर? आगे अलीबा खान, हेलो, और कोई किसी का शंका? कोई और किसी का शंका है क्या? जीनत शेख, आपका अगर शंका है तो पूछना है, नहीं तो अपना लेक्चर में यहाँ एंड कर सकता हूँ। किसी का डाउट है तो पूछ सकते हो। चलो, हाँ, है क्या? चला आज आपण जाहिरात लेखन या विषयाचे अध्यापन कार्य पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी काही मुलांची शंका होती, ते शंकाचे निरासन सुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे। आणि आज आपला जाहिरात लेखन हा घटक जो आहे या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आपण पुढच्या लेक्चरला भेटूया आणि आज आपला हा लेक्चर या ठिकाणी समाप्त झालेला आहे। धन्यवाद।